राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही. आताची अत्यंत महत्त्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांना 2026 अखेर 12 तास मोफत वीज देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या 5 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने वीज बिल कमी होणार. डिसेंबर 2026 पर्यंत राज्यामधील 80% शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच येत्या 5 वर्षांमध्ये राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बिल दरवर्षी कमी होणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. राज्यामधील 15 जिल्ह्यांना पावसाचा इशारा. आजपासून 17 एप्रिल दरम्यान वादळी वारे तसेच वळीव बरसणार. येलो अलर्ट जारी करण्यात आलेले 15 जिल्हे कोणते आहेत, तुम्ही इथे माहिती वाचू शकता. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, अन्यथा मंत्रालयावरती मोर्चा आणू. छावा क्रांतीवीर सेना राज्यभर करणार आंदोलन. आता कर्जमाफीबाबत प्रत्येक शेतकऱ्याने आवाज उचलणे सुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की या माहिती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पाहिजे, तर तुम्ही सुद्धा या व्हिडिओखाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे. आपले सरकार पोर्टल बंद, खेळाडू गुन्ह्यांना मुकणार. खेळाडू पालकांसह क्रीडा शिक्षकांमध्ये अस्वस्थता, सवलतीचा बसणार फटका. लाडक्या बहिणींना आजपासून साडी वाटप सुरू. अंत्योदयच्या 1.76 लाख लाभार्थींना मिळणार लाभ. दिंडोरी पेठ तालुक्यांचा कोटा प्राप्त. 4 चाकी धारक लाडक्या बहिणींच्या पैशाला लागणार होड, गोंधळ होण्याची शक्यता. तसेच ज्या शेतकरी महिलांना शासनाकडून नरेंद्र मोदी शेतकरी सन्मान योजनेचा फायदा मिळतो, अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 500 रुपये महिना लाभ मिळणार आहे. पीक विमा खात्यात जमा न झाल्याने शेतकरी वर्गामध्ये संभ्रम. खरीप हंगाम तोंडावरती, शेतकऱ्यांना पीक विम्याची अद्याप सुद्धा प्रतीक्षा. शेतकऱ्यांसाठी इशारा. 2 दिवसांमध्ये अवकाळी बरसणार. अनेक ठिकाणी गारपिटीचा मारा. उष्णतेची लाट कायम. उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट झाल्यामुळे केळी, गहू, हरभरा, कांदा पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकांचा शोध घेणार. अपात्र लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांची दरवर्षी शोध मोहीम होणार. बियाण्याच्या पाकिटवरती QR कोड आवश्यक. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे निर्देश. फसवणूक टळणार. सरकारने पेट्रोलवरती शुल्क वाढवून केली जनतेची लूट. सरकारी धोरणाचा लाभ खासगी कंपन्यांना होतोय, काँग्रेसची टीका. भारत निर्यातीमध्ये बनणार दादा. अमेरिकेच्या चीनवरील टॅरिफमुळे भारतातून पाठवले जाणार आयफोन आणि लॅपटॉप 20% स्वस्त. चीनला झटका. लाखो नव्या नोकऱ्या निर्माण होणार. ऑनलाईन निर्यातदारही सुद्धा फायद्यामध्ये. यंदा 4.42 लाख हेक्टरवर खरीप पेरणी प्रस्तावित. कृषी विभागाचे नियोजन. अकोला जिल्ह्यामध्ये 70,000 क्विंटल बियाणे लागणार. अल्प वीज पुरवठ्यामुळे सिंचनावरती परिणाम. 8 तास पुरवठ्याची मागणी. उन्हाळी पिकांना बसतोय मोठा फटका. शाळेच्या पहिल्याच दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तकांचे संच. संकेतस्थळ बंद. नोंदणी प्रभावित. फार्मर आयडी पासून शेतकरी दूरच. तांत्रिक अडचणीमुळे डोकेदुखी वाढली. 252 एकर क्षेत्रावर भिजवाई कांदा बहरला. शेलू बाजार परिसरातील चित्र. सेंद्रिय पद्धतीने लागवड. सोने चांदी पुन्हा महागले. आणखी भाववाढ झाली. सोन्याचा प्रतितोडा भाव 94,000पेक्षा अधिक. ॲग्रिस्टेक योजनेसाठीच्या नोंदणीमध्ये नाशिक जिल्हा राज्यामध्ये दुसरा. मालेगाव तालुक्यातून नोंदणीला अल्प प्रतिसाद, अन्यथा लाभापासून राहणार वंचित. मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमध्ये 455 महिला झाल्या उद्योजक. 1 लाख उद्योगांच्या माध्यमातून 5 वर्षामध्ये 10 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट. आंब्याच्या दरामध्ये मोठी घसरण. अक्षय तृतीयेला अजून भाव कमी. हापूस 15 दिवसापूर्वी होता 1500 रुपयांवरती, आता आला 700 रुपयांवर. सीना नदीमध्ये पाणी नसल्याने 40 दिवसानंतर सुद्धा शिरापूरसाठी प्रतीक्षा. उपसा सिंचन योजनेचे पाणी कागदावरच मंजूर. पिके तर सुकून गेली, मात्र कोणी सुद्धा दखल घेईना. जिवंत सातबारा उपक्रम 10 मे पर्यंत चालणार. प्रांताधिकारी विजया पांगारकर यांची माहिती. केळी, आंबा, डाळिंबकडे कल. 1 लाख हेक्टरवर फळबागा. वर्षभरामध्ये 3000 हेक्टर वाढले. सिंचनाखालील वाढत्या क्षेत्रामध्ये फळपिकांचा समावेश. जनावरांपासून तर पिकांपर्यंत सर्वांनाच बसतोय वाढत्या तापमानाचा फटका. आरोग्याच्या समस्या वाढल्या. आणखी मे महिना जायचा बाकी. निराधारांना अन्न सुरक्षेचा आधार. शिधापत्रिका देखील वाटल्या. 100 दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत पुरवठा विभागाचा लोकाभिमुख उपक्रम. 50 रुपयामध्ये काय येतंय. अनुदान अपुरं. गोशाळांच्या अडचणी कायम. देशी गायींच्या संगोपनासाठी सरकारची योजना, पण वास्तवामध्ये गोशाळांची तगमग सुरूच. सोन्याच्या भावाने पुन्हा घेतली उसळी. 94,000पर्यंत वाढले दर. आंतरराष्ट्रीय घडामोडी. सोने प्रतितोळा 94,000 रुपये, तर चांदी प्रति किलो 96,000 रुपयांपर्यंत पोहोचले.
मराठवाड्याची सिंचन क्षमता 1.61 लाख हेक्टरने वाढणार. जलसंपदाकडून 62 प्रकल्पांची कामे सुरू. 29 कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे प्रगतीपथावरती. गेवराईमध्ये 19 हजारांवर लाभार्थ्यांचे डीबीटी पूर्ण. थेट खात्यामध्ये जमा होणार अनुदान. सिद्धेश्वर धरणाच्या पाण्यामुळे फळबागांसह भाजीपाला बहरला. तापमान पारा 40 पार. सकाळच्या वेळी पाणी देणे सुरू. काही वेळा होऊ लागला वीजपुरवठा खंडित. पैसे भरून सुद्धा सोलर पंप मिळेना. शेतकरी प्रतीक्षेमध्ये. भार नियमनामुळे सिंचनावरती परिणाम. 6 महिन्यांपासून रखडली प्रक्रिया. जिल्ह्यामध्ये गाय म्हशींसोबत शेळ्या मेंढ्यांची संख्या सुद्धा घटली. जिल्हाभरामध्ये पशुसंवर्धन विभागाने केली 21वी पशुगणना पूर्ण. 78,000 पशुधन झाले कमी. मोसंबी सीताफळाच्या बागा होरपडल्या. मोठे नुकसान झाले. फळबागधारक शेतकऱ्यांना आता शासनाच्या मदतीची प्रतीक्षा. मेक माय घिबली तुमचे अकाउंट रिकामे करणार. सोशल मीडियावरती चाललेल्या ट्रेंडचा सायबर गुन्हेगारांनी घेतला फायदा. काळजीपूर्वक करा सोशल मीडियाचा वापर. नांदेड जिल्ह्यामध्ये 3 वर्षात 177 आंतरजातीय विवाह पार पडले. मागील वर्षी वीज जोडप्यांना आर्थिक मदत प्रदान. कांदा स्टोरेज शेतमालावरती प्रक्रिया प्रकल्प उभारणार. मित्राचे उपाध्यक्ष तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. महागाईचे एवढे ओझे घेऊन संसाराचा गाडा ओढायचा तरी कसा. पेट्रोल डिझेल दरवाढीसह आता घरगुती गॅसचे सिलेंडर सुद्धा 50 रुपयांनी महागले. परभणी जिल्ह्यामध्ये 52,000 महिला होणार लखपती दिदी. तुम्ही अर्ज केला का. 11,880 बचत गटामधून 1.25 लाख महिला झाल्या सदस्य. 23,545 महिला लखपती. विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले 1 लाख कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे पाळतणार चित्र. 80% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज. 431 ग्रामपंचायतीवर 5 वर्ष महिला राज. 23-24ला सोडत 725 थेट सरपंचामधील महिला राखीव पदांसाठी सोडतीचा कार्यक्रम. कृषी निविष्ठांच्या काळाबाजारावरती 15 पथकांचा वाच. प्रत्येक तालुक्यामध्ये 1 आणि जिल्हा स्तरावर एका पथकाचे गठन. ग्रामीण भागातील शेकडो बंधारे आताच पाण्याविना पडले कोरडे. यंदा पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता. जनावरांची पाण्यासाठी भटकंती. मूल तालुक्यामध्ये 32 गावांमध्ये तयार होणार हवामान अनुकूल सूक्ष्म नियोजन आराखडा. शेतकऱ्यांना होणार लाभ. 5 दिवसीय उपक्रम. घरगुती वीज महागली. तुमच्या मीटरचे बिल किती वाढणार. महावितरणाच्या दरवाढीवर नाराजी. ऐन उन्हाळ्यामध्ये ग्राहकांना बसणार फटका. प्रति युनिट 60 पैसे वीज झाली महाग. मंगळवारपासून रब्बीच्या धान खरेदीसाठी नोंदणीला सुरुवात. वाहतुकीचा नियम मोडला. दंड थकविला तर आता खैर नाही. 87 लाखांचे ई चलन थकविले. 5,865 वाहन चालकांनी भरला 35 लाख रुपयांचा दंड. धानाला बोनसचा झाला निर्णय. पण आता खात्यावरती जमा केव्हा होणार. शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. 1.5 लाख शेतकऱ्यांच्या लागल्या नजरा. आधी आदेशासाठी तर आता पैसे जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा. वर्धा जिल्ह्यामध्ये वर्षभरात वीज चोरीचे 1,225 धक्कादायक प्रकार उघडकीस. कोट्यावधी रुपयांची वीज चोरी. आता केवायसी नाही तर रेशन सुद्धा नाही. 30 एप्रिल डेडलाईन. वणी तालुक्यामध्ये 80% काम पूर्ण. लसूण कांदा आवक्यामध्ये गृहिणींना थोडा दिलासा. भाज्यांच्या दरामध्ये मात्र चढउतार. पाणी पातळी खालवल्याने परिणाम. तिचा फोटो आला तर मोह टाळा. कराल क्लिक तर होईल घोटाळा. सायबर चोरट्यांचा नवा फंडा. मोबाईलवर लिंक पाठवून केले जाते खाते रिकामे. प्रशिक्षण घ्या आणि 6,000 रुपये कमवा. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना. 15 एप्रिलपर्यंत मुदत. 16 कंपन्यांमध्ये 347 जागांच्या संधी. कापूस उत्पादनामध्ये 5 लाख गाठींची घट. खानदेशामध्ये 11 लाख गाठींची खरेदी. कापसाचे दर हमी भावापेक्षाही जास्त. हंगाम संपला. किरकोळ ठिकाणीच खरेदी सुरू. हरभऱ्याच्या दरामध्ये 15 दिवसामध्ये 2,000 रुपयांची घट. आवक सुद्धा वाढली. गव्हाचे भाव 2,800 रुपयांवरती. वेगवान वाऱ्यांमुळे केळींचे मोठे नुकसान. शहादा तालुक्यातील फेस येथील 20 शेतकऱ्यांची केळी जमीनदोस्त. रमाई योजनेने दिले बळ. 695 लाभार्थ्यांचे होईल आता हक्काचे घरकुल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवरती मनपाने केला 8.5 कोटींचा निधी वितरित. बांबू मिशन अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यामध्ये यंदा 12,000 हेक्टर क्षेत्रावरती लागवड. जिल्हा परिषद रोजगार हमी योजनेतून राबवणार मोहीम. हजारो शेतकऱ्यांना सहभागी करणार. लाभार्थ्यांची नावे ग्रामसभेमध्ये सादर होणार. कृषी आयुक्तालयांच्या राज्यामधील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना. राज्यामध्ये आगामी 2 महिन्यांसाठी पाणीबाणी. धरणांमध्ये केवळ 35% पाणीसाठा. 400पेक्षा अधिक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमधील लाभार्थ्यांसाठी नव्याने निकष जारी. अन्न व नागरी पुरवठा विभागाने नेमली समिती. यंदा देशभरामधील सरासरीच्या 103% पाऊस. 2025चा मान्सून अंदाज.
निफाड, चांदवड, येवल्याला अवकाळीचा फटका, तापमानामध्ये मोठी घट, नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश. मुंबई हल्ल्याआधी राणा दाऊदला भेटला, एनआयएचा संशय, हल्ल्याची आणखी समजावून घेण्याचा प्रयत्न, अन्य हल्ल्यांच्या योजना. रेशन दुकानदारांकडून 68.47 लाखांचा दंड वसूल, 51,691 तपासण्या पूर्ण, 39 दुकानांचे परवाने रद्द करण्यात आलेले असून 69 दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहे. तसेच 40,427 दक्षता समितीच्या माध्यमातून राज्यभरामध्ये कारवाई करण्यात येत आहे. प्रतीक्षा यादीमधील प्रवेशासाठी शेवटची संधी, आरटीईद्वारे आतापर्यंत तब्बल 83,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित. काजू उत्पादनाने मारले, दराने तारले, आजरा तालुक्यातील स्थिती, 150 रुपये दरामुळे शेतकरी संकटामधून बचावले. मुदतवाढ देऊन सुद्धा अपार आयडीचे कामं पूर्ण, बोगस स्पष्ट संख्येचा संशय, कर्नाटक सीमेवरील विद्यार्थ्यांना अडचणी. सिन्नरमध्ये साधुग्रामची उभारणी करा, कृषी मंत्री कोकाटे यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी. एटीएमने पैसे काढता आता बँक घेणार 25 रुपये सेवा शुल्क, 3 नंतर प्रत्येक व्यवहारावरती सेवा शुल्क, 18% जीएसटी सुद्धा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.